राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. यातीलच सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी. 30 जूनपर्यंत कर्जमाफी होणार का? याकडे सर्वांचं आणि शेतकऱ्यांचं देखील लक्ष लागलेलं आहे. माझ्यासोबत जालना जिल्ह्यातील काही शेतकरी आहेत. त्यांच्या नेमक्या सरकारकडे काय अपेक्षा आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मला सांगा, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. काय सरकारकडे अपेक्षा आहेत तुमच्या? सरकारकडे आमची अपेक्षा आहे की पाठीमागे जसं काय 2 प्रकारच्या कर्जमाफी केल्या, त्या कर्जमाफीपासून अनेक शेतकऱ्याला वंचित राहावं लागलं. तर यावेळेस जर कर्जमाफी करायची असेल तर संपूर्ण 7-12 शेतकऱ्याचा मात्र एकदा आता कायमचा कोरा करायला हवा, ही आमची सर्वप्रथम मागणी. बरं, करेल का सरकार? मला तरी वाटत नाही की सरकार करेल म्हणून, कारण की अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमध्ये आमचं होतं नव्हतं गेलं आणि त्यावेळेस देखील मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला इतकं बजेट देऊ, परंतु त्यामध्ये देखील त्यांनी चुकारपणा केलेला आहे. कुठल्या तालुक्यात 50% रक्कम दिली, कुठल्या तालुक्यात 70% दिली, कुठल्या तालुक्यात 60% दिली. त्या ठिकाणी देखील करोडो रुपये सरकारनं देण्यासाठीची प्रवृत्ती असताना ते दाबलेले आहेत. पीक विम्याची संदर्भ तसाची पीक विमा योजना 1 रुपयात होती, त्यावेळेस आमच्या जालना जिल्ह्याला 412 कोटी रुपये मिळत होते आणि आता मात्र आमच्याकडून जवळपास 120 कोटी रुपये जिल्ह्यातल्या शेतकऱ्याकडून भरून घेऊन देखील नुसता घोषणावरती घोषणा सांगतायत, या महिन्यात देऊ, पुढच्या महिन्यात देऊ, परंतु आता 1 रुपयाही दिलेला नाही. आणि त्यामुळे आम्हाला या सरकारच्या सर्व घोषणावरती बिलकुल विश्वास नाही. द्यायचे असेल त्यांना तर मात्र त्यांनी निसंकोचपणे सरसगट कर्जमाफी एकदा शेतकऱ्यांची करायला पाहिजे. बरं, गेल्या वर्षी जो पाऊस होता, अतिवृष्टी, मोठा तडाखा शेतकऱ्यांना खरं तर त्या पावसाने दिला. त्या पावसाची नुकसान म्हणून काही मदत तुम्हाला भेटलीत का? मदत त्या प्रमाणामध्ये आम्हाला दिलेली आहे. आज बी 50% शेतकरी त्या मदतीपासून वंचित येतात. आता जर सांगायचं म्हटलं तर त्यांनी काय केलं की पूर्ण जिल्हा कुठल्या निकषाच्या आधारे बसवलं हे आम्हाला या ठिकाणी सांगता येत नाही, परंतु 70% पर्यंत त्यांनी नुकसान दाखवले आणि अनुदान मात्र त्यांनी 50% पर्यंत दिलं. म्हणजे 20% अनुदान आम्हाला त्यांनी कमी दिलेले. आता पीक विम्यात देखील तिचे पीक विम्यात तर आम्हाला अशी माहिती मिळाली की फक्त ज्या मंडळामध्ये कापणी प्रयोगाच्या वेळेस पाऊस पडला त्याच मंडळातल्या शेतकऱ्याला त्या कापणी प्रयोगाचा विमा देणार आहेत, बाकी शेतकऱ्याला विमा मिळणार नाही. मग आमच्याकडून भरून घेतलेत 120 कोटी आणि आम्हाला देणार आहेत ते 10-5 कोटी. तर याच्यावरती आमचा कुठलाही विश्वास नाही या सरकारवरती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुम्हाला जर काही द्यायचं असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा विचार न करता मात्र तुम्ही सरसगट कर्जमाफी असेल, प्रत्येक शेतकऱ्याला अतिवृष्टीचं अनुदान असेल, प्रत्येक शेतकऱ्यानं पीक विमा भरला त्या शेतकऱ्याला पीक विमा सुद्धा तुम्हाला द्यावा लागणार आहे. काही शेतकऱ्याच्या काही विहिरी पडलेल्या आहेत, त्यानंतर काहीचे रानं खडून गेले, त्यांच्या अद्यापपर्यंत पंचनामे नाहीत. आणि मग पंचनामे नाही तर 23 म्हणले 17,000 बाकी येतं, 24 म्हणले आणखी 10,000 शेतकरी बाकी आहेत आणि 25 म्हणले जवळपास 50% शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. हे सरकार नुसतं घोषणावर घोषणा देत आहे आणि शेतकऱ्याची फसवणूक करीत आहे. आणि प्रत्येक गावागावातला शेतकरी आता तहसीलमध्ये जातो, मला व्हीके नंबर मिळाला नाही, मला अनुदान मिळालं नाही, असं किती दिवस हे घुमवणार? बरोबर. काय सांगाल, सरकारने तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं, काय वाटतं तुम्हाला? अगदी बरोबर बोललात तुम्ही. ज्या पद्धतीनं घोषणा केली होती सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी महापूर परिस्थिती होती. तर महापूर परिस्थितीमध्ये ज्या काही घोषणा केल्या त्या वेळी विहिरीमध्ये जे गाळ गेलेले आहेत त्या विहिरींना 30,000ची मदत जागे केली होती. त्या विहिरींच्याही पंचनामा सदर प्रशासनाकडून केले गेलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी घोषणा केली होती की जमीन पाणलोट क्षेत्रामध्ये खडून गेलेले त्यांच्या MRGS माध्यमातून त्या शेतकऱ्यांना माती वाहतूक करून त्यांचं काम केलं जाईल. तर तीही अहवाल शासन स्तरावर अजून उपलब्ध नाही आहे. म्हणजे हे फक्त आंधळं दळीत आहे आणि कुत्रं पीठ खातं अशी परिस्थिती एकूणच महाराष्ट्राची झालेली. पण बच्चू कडूंनी तर मोठा एल्गार पुकारलेला होता, नागपूरमध्ये ठिय्या दिला होता. हजारो शेतकरी बच्चू कडूंच्या त्या आंदोलनामध्ये गेलेले होते. आता 30 जूनपर्यंत कर्जमाफी होईल का? काय वाटतं, सरकार करेल शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण आणि कर्जमाफीची घोषणा? हे सर्व शाब्दिक खेळ असल्याचं आम्हाला आता तरी वाटतंय. कारण की बँका आता काय करायला लागल्या शेतकऱ्यांना की तुम्ही आधार कार्ड द्या, तुमचे बॉन्ड आणून द्या. आता शेतकऱ्यांनी आधार आणि बॉन्ड मागणी करण्याचे कारण काय? आता मी ज्या ग्रामीण भागातून आलो, माझ्या गावामध्ये बऱ्याचशा बँकेच्या शाखेचे कर्ज होत, अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज आहेत. त्यांचा डाटा बँकेकडे नसावा म्हणजे हे मोठी शोकांतिका. एक तर कर्ज उपलब्ध करून दिलेत, त्या टायमाला 35,000चा बोजा दिला, तर 5-5 वर्षाच्या मास्टर करारावरती त्यांनी मोडगेज प्रमाणे कर्ज घेतात. 7-12वर बोजा 1.5 लाख 2 लाख असतो. वास्तविक कर्ज हे शेतकऱ्याला 1 लाख ते 90,000पर्यंत जातात. मात्र बोजा 41चा आहे, 190चा आहे. आणि आता त्या शेतकऱ्यांना सांगतं की तुमचं शपथपत्र द्या. मग शपथपत्र द्यायचं तर कर्जमाफी करणार कोणाची नेमकी? बरं, आता काय अपेक्षा आहे सरकारकडून तुम्हाला? शेवटचा प्रश्न आहे, काय वाटतं तुम्हाला, अर्थसंकल्पामध्ये काही घोषणा करतील? शेतकऱ्यांना आम्हाला शेतकऱ्यांच्या वतीने अपेक्षा फक्त एवढीच की त्यांनी कर्जमाफी द्यावा. शैक्षणिक फी जी माफ करू म्हणली होती ती अद्याप विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ नाही. त्यांनी ज्या ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या सर्व घोषणा त्यांनी
मुख्यमंत्री साहेबांनी एकदा आढावा घ्यावा आणि जे पॅकेज जाहीर केले ती मदत शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचली का, नाही पोहोचली तर त्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करा. म्हणजे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे गरजेचं. मुख्यमंत्री. हो, नक्कीच गरजेचं. तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते जालना जिल्ह्यातले काही शेतकरी. जे पॅकेज जाहीर केलेलं होतं त्याची मदत शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का याचा तपास जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, त्याचा आढावा घ्यावा, असं मत जे आहे ते शेतकरी बांधवांनी आपल्यासोबत व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी द्यावी, शैक्षणिक फीस सुद्धा या ठिकाणी माफ करावी अशी विनंती जी आहे ती या शेतकऱ्यांनी आता केलेली आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या संदर्भात काही घोषणा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.